घारापुरीमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी गर्दी तर असतेच, पण हे कशासाठी प्रसिद्ध आहे हे तुम्हाला माहित आहे का? तेव्हा ते घारापुरी 70 रुपये तिकीट होता होडीचा. फॉरेनर्स बघून आपली लोक किती उत्साहित होतात. 200 वर्ष राज्य केलंय तरी तिकीट 18 रुपये रिटर्न. बोलवता वाटत असेल का हे बेटावर गाव कसं आहे? जेव्हा लाईट यायची तेव्हा आम्ही खुश व्हायचो. खेळायला कुठं असलो बाहेर आली लाईट तिकडं जेटीवर वगैरे जायचं, तिथं फॉरेनर वगैरे यायचं. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. 12 दिवसानंतर ब्लॉग येते आणि ते पण आज महाशिवरात्री निमित्त. आज आपण चाललेलो आहोत एलिफंटा केव्स म्हणजेच घारापुरी. निघलो ना आता आम्ही घरशी. लय लेट झालाय, लय घाई झाली. पुढे बघू आपण काय. चला पटपट. घारापुरीला जाण्यासाठी पहिला आपल्याला जावं लागतं न्हाव्याला, जे की उलव्यापासून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भरपूर सारी लोक न्हाव्यावरून घारापुरीला जातात. आणि घारापुरीला मुंबई तसेच उरण अजून असे भरपूर ठिकाणावरून होड्या येतच असतात. बट आपण नेहमीप्रमाणे न्हाव्यावरूनच चाललो. जसं आपण न्हाव्याला पोहोचतो, इथं तुम्ही बघू शकता गाड्या आवऱ्या लागल्या. शिवभक्त आज महाशिवरात्री निमित्त इथून घारापुरी जातात. आणि या वर्षी आम्ही सगळी फॅमिली एकत्र चाललो. आणि ऋत्वी येऊन दमली आया. हर्षिता इथं 9:30 ला आली आया. काय सांगलाय कोणी? मला वाटलं मी लेट झालोय. न्हाव्याशी आता आपण जाणार होडीम बसून घारापुरीला. 20 ते 30 मिनिटं लागतात पोहोचायला. जेटीवर आल्यावर अशा होड्या आपल्याला बघायला भेटतात. ते होडीमध्ये बसून जायचं आहे. आणि ये होडीमध्ये गर्दी बघा तुम्ही. आणि आज फॅमिली सोबत महादेवाचं दर्शन घेण्यासाठी चाललोय. आणि महाशिवरात्री म्हणजे सगळीकडे आपल्याला मस्त भक्तिमय वातावरण बघायला भेटतं. आणि लोकांमध्ये एक वेगळीच ऊर्जा बघायला भेटते. सगळे आनंदी उत्साही, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एकदम मस्त आनंदी असतात. पडला होडीमध्ये चढलो आम्ही. आणि चढल्याच आपल्याला मस्त सबस्क्रायबर भेटले. त्यांच्याशी बोलून खूप मस्त वाटतं. असं तुम्ही मला भेटताव आणि एकदम असं प्रेम देता. खूप छान वाटतं. असंच प्रेम करत राहा. मस्त वाटतंय, खरंच मस्त वाटतंय. आली काय रसायनीवरून आला. पहिल्यांदाच आलो घारापुरी. अच्छा, मस्त मजा येईल तुम्हाला. पूर्ण होडी कचाकच भरली. आणि आमची मंडळी बघा, तुम्ही बघू शकताय. असतोय. हॅलो गाईज. कोण पहिल्यांदाच आला यांची? नाही, असं पहिल्यांदाच आली. मी चाललोय. आमची फॅमिली एकत्र झालो. दीदीचा भाऊ वगैरे. भाऊ पहिल्यांदाच आलो का घारापुरी? पहिल्यांदाच चाललो. नाही, हा भाऊ पहिल्यांदा चाललं. मजा येणार आहे. ही पण पहिल्यांदा झाली. हास ऊन लागतंय बेकार. महाशिवरात्री आली का ऊन चालू होतं फक्त. देवलान चाललो. होडीमध्ये एकदम आनंदाचं वातावरण आहे. आणि सगळी माणसं बसली आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आहे की कधी होडी निघेल आणि घारापुरी बंदरावर जाईल. आणि आज महाशिवरात्री आहे. आणि महाशिवरात्री निमित्त घारापुरी बंदराला खूप दूरवरून लोक भेट देत असतात. जसे की आपल्या होडीमध्ये सुद्धा लांब लांबून लोक आलीत आणि घारापुरी बंदरावर चाललीत. होडींचा जवळ दिरक्ष माणसं आहेत आमचे. नावा ते घारापुरी 70 रुपये तिकीट होता होडीचा. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण दिवस इथं होड्या चालूच असतात. आता
आता आम्ही विचार करतो त्याचा आता एक थोडा पब्लिक शांत बसली होडीमध्ये सगळ्यांना असं जागवतंय सांगते का डॉल्फिन 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 दे बघा. डॉल्फिन तरी शांत आहे पब्लिक बोलल्यावर काय पब्लिकला इंटरेस्ट तरी काय नाही करता आपण घारापुरीला पोहोचलो. पाठीमागं तुम्ही बघू शकता जेटी 15 ते 20 मिनिटां पोहोचलो नाव्याशी. लाईक करा सबस्क्राईब करा वाईला फॉलो पण करा. थँक्यू बाई. आणि तुम्ही करावेशी आलो आम्ही करावकर पहिल्यांदा आलो तुम्ही घारापुरी आयले पक्के वेळेला आयले पक्के वेळेला आलो दरवर्षी येता बाई? दरवर्षी. अच्छा कसा वाटतं मग घारापुरीला आल्यावर तुम्हाला कसा म्हणजे मजा वाटतं अनुभव लय. असतो लय मजा येतं. काहीतरी असा अनुभव सांगा जो तुम्ही घारापुरीला एन्जॉय केला असेल असं. दर्शन जावालाच मजा येतं पब्लिक बी असतं लय मजा येतं. ओके इथं असं भरपूर सारे फॉरेनर्स पण नेहमी विजिटला येत असतात. फॉरेनर्स बघून आपली लोक किती उत्साहित होतात. 200 वर्ष राज्य केलंय तरी फायनली आपली होडी पोचली आता आणि सगळी माणसं होडींची उतरतात आणि ही होडीमध्ये पक्क फॉरेनर बघायला भेटतील आपल्याला. आणि फॉरेनर बघून आपली माणसं जी उत्साहित होतात आणि त्यांना असं वाटतंय का आपण झू मधलं प्राणी आहोत. नुसतं फोटो करायला येतं ना. 200 वर्ष राज्य केलं अजून कधी कमवायचा डॉक्युमेंटरी दाखवून. सावकाश सावकाश भेटल. थांबा थांबा जाऊ दे पब्लिकला टेन्शन नको. चला 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 घारापुरीमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी गर्दी तर असतेच पण हे कशासाठी प्रसिद्ध आहे हे तुम्हाला माहित आहे का? तर सांगायचं झालं तर हे एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आणि येथे असलेल्या गुफा संपूर्ण दगडात कोरलेल्या आहेत. तसेच भगवान शंकराच्या आपल्याला येथे अप्रतिम अशा मूर्ती बघायला मिळतात. त्यामध्ये एकदम प्रसिद्ध असलेली त्रिमूर्ती शिव सुमारे 20 फुटाची आहे. हे जेटी पासून आपल्याला वरती टोकापर्यंत जायचं आहे मंदिरामध्ये. जेटी वशी आपण असं चालत चालत येतो तेव्हा अयवसांचं असं छोटं छोटं स्टॉल आपल्याला बघायला भेटतील. बारीक पोरं आली तर खावा बिवाला आपल्याला सगळा बघायला भेटतो. काय बोलशील अयो? हा बरोबर आहे अयोग्य नाही ऐसा बोललेला आवडत नाही ना आपल्याला. उगाच उद्धट कोण बोललेला. एक बोराचा पैसे दिला येवला एक बोराचा. आता तुम्ही विचार करत असाल ही पटरी कणाची आहे तर इथंशी एक छोटीशी टॉय ट्रेन आहे जिथं स्टार्ट पॉइंट आहे चढाचा. तिथपर्यंत आपल्याला ही ट्रेन घेऊन जातात. आता ही ट्रेन आहे ना ते साईडला असेल. येऊन जाऊन असं तिकीट असतं काहीतरी. स्टार्टला तुम्हाला आल्या आल्या मी बोललो का इथं ट्रेन आहे तर ती ट्रेन तुम्ही बघू शकता. टॉय ट्रेन आहे मस्त अशी. अगं किती आहे तिकीटाचा? तिकीट बंद आहे ती आज बंदच ठेवता. आज बंद ठेवतात ना महाशिवरात्री निमित्त. एरवी आपण आल्यावर चालू असतं. तिकीट 18 रुपये रिटर्न. 18 रुपये रिटर्न येऊन जाऊन. हा इथपासून इथपर्यंत. जेटी पासून इथपर्यंत. ओके चल थँक्यू. आजच्या दिवशी बंदच ठेवतात महाशिवरात्रीचे. नॉर्मल जर तुम्ही आलात ट्रेन मध्ये सफर करायला भेटेल. सो जसं आपण एंट्री केली ना इथंशी पण आपल्याला स्टॉल आणि काही तुम्हाला खरेदी करायची असेल छोटासा मार्केट टाइप बघायला भेटेल. घारापुरी आल्या आल्या आपल्याला गणेश दादा भेटलेला आहे. अरे ते बघ बोलवता पहिला पायावरून येते बोलते. सो इथून एंट्री आहे आपल्याला वरती जावाला. त्याच्या आधी आम्ही वहिनींचा घर आहे आमच्या इथं शिल्पा वहिनींचा तर त्यांच्या घरी जाऊन थोडासा नाश्ता पाणी करून जेवासाठी चालली तुम्हाला असं वाटेल. नाश्ता पाणी करून आम्ही नंतर चढायला जाऊ कारण ते इथून असं वरती चढला डायरेक्ट मंदिराजवळ. मंदिर आणि लेण्या तुम्हाला बघायला भेटतील. आणि आज तू पण आपल्या सोबत आलाय चष्मा लावून. थँक्यू. बघता ना ब्लॉग कुठली तू करायची? अरे वा थँक्यू. फुकटचा जेवायला आम्ही सगळी चाललेलो. काय बोलायचं आता आम्ही वहिनींच्या घरात चाललो. म्हणजे हे एलिफंटा बेटावर आपल्या वहिनींचं घर आहे. आणि जेव्हा पण आम्ही महाशिवरात्रीला येतो तेव्हा त्यांच्या इथं पहिला नाश्ता वगैरे करून जेवून गाईज मी पहिल्यांदा आलोय.
हाय शपथ. जेवून वगैरे आपण वरती चढू. ए काय स्टाईल मारली हा, सोडणं एक दिसतंय सेम. नमस्कार. तुम्हाला वाटत असेल का हे बेटावर गाव कसं आहे, ऐसा सगळीकडे गाव घर वगैरे एकदम प्रॉपर. शिल्पा वहिनींच्या घरा आलो आता. जेवायला काय केलंय बघायला लागेल. भूक लागली मरणाची. 1:15 वाजला. लई भूक लागली. चला सोय कुठे आहे. आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्री म्हणजे यांची जत्राच असतं घरापुरी डायरेक्ट. नमस्कार. बरं ना. आया व्हिडिओ बघता काय आपल्या नक्की. मी टाकच नाही ना पण हल्ली कशी काय बघल्या पहिलं टाकायचंच ना. हल्ली का मी टाकतोय. काशी बिशी नाही जात तसं बघलेलं. सगळ्या बघल्या ना. यस थँक्यू. हा बघत राहा. बघतो आम्ही त्यावेळेस नाही आपले ये घरापुरीमध्ये किती गावात टोटल. 3 गावात का. पाड गती तीनच पाड का. मला वाटलं 5-6 पाडात का. 3 पाडात. जेव्हा लाईट नव्हती तो आया जीवन कैसा होता. तो चांगलाच होता जीवन. मस्त काय गावली बत्त्या लावायचो मस्त. बत्ती लावून. घासलेटच्या बत्त्या अशा टिंब लावाच. आणि जवशी लाईट आली तवशी अजून सुविधा चांगली झाली. अजून काय. म्हणजे 4-5 वर्ष आधी तशी लाईट आली घरापुरीमध्ये. लाईट आली फुकटची जेवायला आलेली मंडळी तुम्ही बघू शकता. असं बोल. तो बघ का तो दारू चेक करायला तर. बोल. फायनली आता आपण आलो शिल्पा वहिनींना भेटून त्यांना विचारूया का त्यांचा जीवन कैसा होता पहिले बारीकपणापासून मोठा वयसपर्यंत. बारीकपणापासून सकाळी उठलो का समुद्रावर खेळायला जायचा. त्याच्यानंतर आलो का स्कूलला. शाळा होती तर आम्हाला 10वी पर्यंत शाळा होती. राजबंदर पाड्यात 3 पाड्यात एकूण राजबंदरला शाळा होती. मग 9 वाजता पाड्यांचं नाव काय. शेतबंदर, राजबंदर, मोरा बंदर. आणि यो बंदर कोणता. यो शेतबंदर. राजबंदरला स्कूल होता आमचा 10वी पर्यंत. मराठी. मग सकाळी उठलो का शाळेची तयारी करायची आणि शाळेत जायचा. 9 वाजता जायचो. 5 वाजता यायचो घरी. मग आलो का समुद्रावर खेळायचा. त्याच्यानंतर 7 वाजला का लाईट आम्हाला जनरेटरची असायची. 7 ते रात्री 11. 7 ते 11 4 तासच फक्त लाईट होत. पण ती 7ला जेव्हा लाईट यायची तेव्हा आम्ही खुश व्हायचो. खेळायला कुठं असलो बाहेर आली लाईट करायचो आणि घरी यायचो. मग टीव्ही वगैरे लावायचो. टीव्ही बघत राहायचो. जनरेटरवर ती रात्री 7ला यायची आणि 11ला जायची. मग ती लाईट गेली का शांतपणे आपला झोपलाय. खाना पिना काय नाही सगळं बंद. 11 वाजेपर्यंत काय एन्जॉय करायचं असेल ते करायचं रात्री आणि झोपायचं रात्री. आपल्याला लाईट नसली का लाईफ कठीण वाटतं पण तुम्ही सगळी एन्जॉय करत आली पहिलेपासून. लाईफचा पार्ट म्हणून जगत आली पहिले. परत इकडं जेटीवर वगैरे जायचं. तिथं फॉरेनर वगैरे यायचं. ते वगैरे फोटो वगैरे आमचे काढायचे आणि खाऊ वगैरे आम्हाला द्यायचे. आमची आजी असायची ना हंड्यावर हंडे घेऊन ती तिथं जायची फोटो. मग तिच्या सोबत आम्ही जायचो. शनिवार रविवार असला का ते आमचे पण फोटो काढायचं फॉरेनर. आणि आम्हाला पण खाऊ चॉकलेट वगैरे बिस्किट वगैरे भरपूर. चॉकलेट पण वेगळीच असायची ना. ते पण खायला एकदम भारी वाटायचं. एकदम जेवण नसला तरी चालेल पण त्यांनी दिलेला तो खायला भरपूर आवडायचा. असं अशी होती इथंची लाईफ. आणि 7 वर्ष आधी लाईट आली. 7 वर्ष माझं लग्न झालं आणि वर्षांना लाईट आली. आणि अजून एक प्रश्न तुम्हाला पडला असेल का इथंची घरा वगैरे कशी बांधली म्हणजे कसा कन्स्ट्रक्शनचं काम कशी घेऊन आली. घर बांधायला मटेरियल सगळं बाहेरूनच आणायला लागतं. फक्त होडीने. जे भरती ओटी बघतील कशी भरती असेल तेव्हाच बाहेरून नाव्यावरून होडीत माल येतं. इथं फक्त रेती आपल्याला दगड वगैरे इथं घरासाठी भेटतात आणि बाकीचं विट वगैरे सिमेंट वगैरे होडीतूनच आणणार. घर बांधायचं म्हणजे इथं डबल खर्च आहे घराचा. पहिल्याची लोकांची जी घरं आहेत ना तो गावातलाच मेस्त्री होता आपला. तो कुटुंबांचा त्यांचं अख्खं कुटुंब गावातलं घर बांधायचं. पहिल्या इथं जेटी वगैरे कच्ची होती ना त्याच्यामुळं हातगाड्या वगैरे जात नसत. त्याच्यामुळं सगळे असे म्हणजे बाजूवाले सगळे लोक वगैरे बाजूची एकमेकाला हेल्प करायचे. आता त्याचं घर बांधायचं आहे तर मग दुसरी लोक बाजूची घर
हेल्प करतील असं आहे. मग आपला घर बांधत असेल तर ती लोक आपल्याला हेल्प करतील असंच आहे. दरवर्षी तशी येतं महाशिवरात्रीला. तुझा अनुभव काय आहे याच्यामध्ये गारापुरीला आला? घरापूरला आल्यावर मस्त एकदम छान वाटतो. आपला नेहमीचा आजगर. बाकी काय नाही. वर्षातून एक वेळा म्हणजे देवाची इच्छा होते. महाशिवरात्री म्हणजे इथली जत्रा. हा, इथली जत्रा आधी म्हणजे बाहेरचं बरेच लांब लांबून लोक येतात. ते सांगतात का दर्शन शंकराचा भेटला नाही तरी पण जेव्हा आम्ही या लेणीवर पाय टाकतो तेव्हा आमचा दर्शन होतं असं त्यांना वाटतं. म्हणजे एनर्जीच इथं मस्त आहे शंकराची. आणि इथं गारापुरी असा म्हणजे स्थान आहे का इथं शंकराचंच स्थान आहे. दुसरं म्हणजे देवीचा वगैरे कुठला मंदिर नाही आहे, म्हणजे स्थान नाही आहे. तर आमच्या गावातला जे सरपंच होते ना त्यांना एकविरा देवीचं स्थान बसवायचं होतं, पण जे भटजी लोक आले तेव्हा त्यांनी सांगितलं का इथं एकविरा देवीचं कुठलं स्थान होऊ शकत नाही. हा, इथं तुम्हाला फक्त शंकराचंच मंदिर, महादेवाचंच मंदिर बांधू शकतो. नवीन आपल्याला इथं भरपूर असं डोंगरावर वगैरे अशा पिंड्या वगैरे छोट्या छोट्या मिळतील तुम्हाला महादेवाच्या. आणि इथं एक आहे, जेव्हा महादेवाचं जेव्हा मंदिरात तुम्ही जाशाल तेव्हा तुम्हाला खाली उतरून लेणीचं दर्शन घेऊ शकत नाही. म्हणजे एकदम समोरासमोर महादेवाचं दर्शन घडू शकतं. जेव्हा म्हणजे आपण कसं गाभाऱ्यात जायची गरज नाही, वरती शंकराचं स्थान आहे म्हणजे एकदम. आणि पिंडी पण अशी भव्य मोठी मोठी अशी आहे. आणि गाभाऱ्यात तर नाहीच आहे, सर्व इथं बाहेरच आहे. जेवलो आता आम्ही मस्त. आणि वहिनी गाजर हलवा आणला. गाजर हलवा या सगळे बरोबर कोणते जास्तीत ते गाजर हलवा भेटत. म्हणजे महाशिवरात्री निमित्त माझा फेवरेट पण आहे गाजर हलवा. म्हणजे सगळाच काहीचा फेवरेट असते तुझा, भारी दिसेल. आमचा ऋत्विक पण आमच्या सोबत आहे. तुझ्या मामाचं गाव आहे, कसं वाटते तुला इथे येऊन? दरवर्षी येतस ना तू? पक्की मजा करतस आणि पूर्ण गाव हिंडत असतस ना तू? हा. फायनली आता आम्ही जेवण वगैरे निघलो दर्शनासाठी जावाला. आता वरती चढायचा आहे थोडासा, बट आपल्याला तोफेवर जावायचा असला ना तर जवळ 1.5 ते 2 किलोमीटर चालायला लागतं. आपल्याला किती टाइम लागेल वरती चढायला? अर्धा तास तरी गायला लागेल. 10 मिनिट. आता पब्लिक असते म्हणून थोडासा आपल्याला स्लो चढायला लागतं. ऐसा तुम्ही आला तर पब्लिक पण नाही भेटणार आणि तुम्हाला एकदम भारी एक्सप्लोर करायला भेटेल. गारापुरी आले असं वाटतं काही ना काही घेवावं. आवऱ्या भारी भारी गोष्टी असताना या सगळ्या. काय बोलतो बरं ना? क्या लगता है, कर पाऊंगा? हाच दमलो नाही. काय पद्धत आहे? काय रे वाजव, दाखव पावर, दाखव कला, दाखव तुझी. अरे हात नसते घालाचा, खपली कला. तो शंख वाजवतो, चक्कर आली रे म्हणा. राहून दे. दमवला शंख, पहिल्यांदा शंख दमवलाय. हा दमत चढते वरती. म्हणजे विषय काय माहिती, माणसात सगळे ब्लॉक करताना रस्ता म्हणून जावाला स्लो होतंय. आजूबाजूला अख्खा बाजारूच आहे म्हणजे रस्त्याला. थँक्यू भाई. हिरा आहे क्या? ये कोहिनूर हीरा तो मैं हूँ, ये तो दगड़ पत्थर है भाई. फिर थोडा करत फायनली पोचलो. फायनली आता आम्ही वरती पोहोचलो. आतमध्ये चाललो दर्शनाला. जवळ अर्धा तास लागला रे वरती चढायला. आणि तुम्ही बघू शकता मस्त सजवली लेणीला. आता
तुम्हाला पाठीमागे लेणी दिसतंय त्याच्यामध्ये पक्की भव्य अशी शंकराची पिंडी आहे. सो आतमध्ये जाऊन आपण दर्शन करू. आता तुम्हाला हे पक्का ऊन लागत असेल, आतमध्ये गेलो जो थंडावा म्हणजे जाणवतं ना आपल्याला मस्त. दरवर्षीप्रमाणे यावर्षी गर्दी आम्हाला कमी भेटली. आतमध्ये आलेलं आपल्याला लाईन दिसतंय मंदिरामध्ये जाण्यासाठी. ही जेंट्स साठी आहे, ही लेडीज साठी आहे. आणि तिथं शंकराची पिंडी आहे आणि आजूबाजूला तुम्हाला भारी भारी लेण्या बघायला भेटतील. पहिलं दर्शन करून येऊ. व्हेरी बिग फॅन. काय फॅन? फॅन आहे तुझा. व्हेरी बिग फॅन. थँक्यू सो मच. माई काय आहे तो सांगते, सबस्क्राईब करा. असं म्हणतात की या लेण्या 5व्या ते 8व्या शतकादरम्यान कोरलेल्या आहेत आणि 16व्या शतकात पोर्तुगीजांनी हे बंदर जिंकले. तेव्हा त्यांना या बेटावर मोठी हत्तीची दगड सापडली, म्हणून त्यांनी या बेटाला एलिफंटा हे नाव दिले. महादेव. दर्शन वगैरे करून निघलो बाहेर. एकदम मस्त दर्शन झाला 10 ते 15 मिनिटांमध्ये. दर्शन भारी झालं ना, उलट गर्दी पण नाही, काही नाही. काढा ना. असं आहे का? बघा बघा नक्की बघा. चल. येस थँक्यू. करा करा. येस थँक्यू. या गोष्टी केल्या कशा असतील, एक दगडाला तोडून लेण्या बनवणं म्हणजे ते टाइमला काय टेक्नॉलॉजी असेल बाई, काही शपथ. आणि एकदम प्रॉपर डिटेलिंग मध्ये. क्रेझी. भरपूर सारे सबस्क्रायबर पण भेटतात आपल्याला. असं बरं वाटतं का आपली माणसं भेटल्यावर. आता ज्या आपण लेण्या बघितल्या अशा मोठ्या मोठ्या लेण्या बघून असं वाटतंय का भाई कैसा गेला असेल, कसा पॉसिबल असेल ते टाइमला. इथंशी टोटल 3 गाव आहेत, त्याच्यामधले एके गावांची हाराला आहे म्हणजे शंकराच्या पिंडीवर ना. सगळी नाचत वगैरे आली, बँड वगैरे घेऊन. कसना मोठा हरलाय शंकराच्या पिंडीवर ठेवायला. आता जो पाठीमागं पाण्याचा आवाज बघतो ना आपण, तो पहिले पिण्यासाठी पण वापरत गोडे पाण्याचा येतो. तर आता ते पाण्याची लाईन आली, नाही तर पहिले योच पाणी पित. आता तुम्ही इथं पाण्याचा आहुत बघितला असाल, त्याच्या समोरच आपल्याला हा अजून एक शिव मंदिर बघायला भेटतंय. मम्मी तू किती वर्षांना आली साया? लय वर्षांना आलो. लय वर्षांना. आपण साखरपुड्याला आलो, तू तर वालती साया? देवला. हर हर महादेव. नमः पार्वती पते हर हर महादेव. आल्याबद्दल तुमचं सहज स्वागत. थँक्यू सो मच. आणि घारापुरीला येऊन मला खूप आनंद झाला, खूप मस्त वाटलं घारापुरीला. इथं येऊन एक एनर्जी आहे ना, ती एकदम भारीच आहे. आणि तुमच्या चॅनलला पण आम्ही सबस्क्राईब पण आहे, थँक्यू. लाईक पण आहेत, इंस्टावरती पण तुमच्या आयडीला पण लाईक पण आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. असाच प्रेम करत राहा नक्की. येस. चलो बाबू. फॅमिली बोलली हा की तुमची मम्मी आली आहे. हा हा ते ती बघा, म्हणून तेच आम्ही बोलू असेल म्हणून. सोहम पण इकडे असेल म्हणून तुला बघायला आलो. चालेल चालेल. धन्यवाद दादा. प्रॉपर गणपती कोरलेला आहे इथंशी. आणि इथं अजून एक शिव मंदिर. दगडाने कोरलेला गणपती बाप्पा तुम्हाला बघायला भेटेल.
मंदिराच्या आसपासच्या सगळ्या लेण्या आपण कव्हर केल्या. लाईक आहे आम्हाला छोटी पोरात आमच्या सोबत. नंतर कवा तरी ऑफ डे ला येऊन इथंची गर्दी नसेल तेव्हा तुम्हाला एकदम प्रॉपर असं डिटेल मध्ये एकदम प्रॉपर इथं काय काय एकदम म्हणजे पाठीमागं म्हणजे याचा पार्ट 2 बनवेल समजा मी. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो पाठीमागं काय आहे, अजून वरती तोफा आहे, ते सगळं आहे. तो 80-1.5 किलोमीटर लांब चालत जायचं आहे. बट आमच्या सोबत पोरात छोटी त्याच्यामुळे नाही जाऊ शकत. इथून एंट्री केली की या मूर्त्या आहेत 2. तर ते आतमध्ये एंट्री केल्यावर आपण इथे दर्शन घेतला. तो लिंग आहे 16 नंबरचा टोटल आहे. 16 शिवलिंगात म्हणजे 16 मूर्ती आहे. शिवाचा सगळा स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये ते 3 मूर्तीची वेळ आहे ना, 5 नंबर 4 नंबर 3 नंबर त्रिमूर्ती आणि यो मेन लिंग आपला जो आपण दर्शन केला. आणि अजून छोटे छोटे तर अजून आहात पण मेन आहात ते 16 आहेत. 16 मूर्त्या दिलेल्या. ओके, हे तुम्ही नावा बघू शकता. आणि विकास दादाला नक्की सपोर्ट करा, जसं मलाही करता तसं विकास दादाला करा. विषय काय माहितीये का, इथून रस्ता आहे वरती जावाला तोफवा, बट सध्या आज जमणार नाही आम्हाला. विचार केला नेक्स्ट टाइम कधीतरी येऊ, प्रॉपर सगळं करू. बट आज जेवढा झाला तेवढा केला, मजा आली, मस्त दर्शन वगैरे झाला. भारी गोष्ट आहे, इथले लोकांना आहे ना 4-5 लँग्वेज येतात बोलायला, बहुतेक साऱ्या भाषा. जर घारापुरीचा कोण बघत असेल तर त्यांनी कमेंट करून सांगा की कोणत्या कोणत्या भाषा येतात तुम्हाला. कारण तर फॉरेनर पहिलेपासून येतात, मग त्यांच्याशी कम्युनिकेट करण्यासाठी ते शिकलं सगळं. बघताव काय तुम्ही? थँक्यू. बघत राहा. तू तर दादा बोललाच बघताव, काका पण बोलला बघताव. थँक्यू. आपल्याला एक मेडिटेशन बोल घ्यायचा आहे, कारण तर मी आता रोज सकाळी 6ला उठून झोपतो आणि 12ला उठून मेडिटेशन करणार. आवरा मोठा नेला तर हातावर बस नाही ना, माझ्या बारकात लागल म्हणा. अंगापेक्षा भोंगा मोठा नको ना. आणि जर घारापुरी आलात काकाच्या घरा नक्की या. हा, शांत झालो झोपू. यो व्हायब्रेशन आहे का? हा, यो बघ, याला बोलतो व्हायब्रेशन. त्याला टॅप करायची गरज नाही. हा, हे बघा का ते व्हायब्रेशन. आज घेऊनच जावं आपलं. हा, आपले बजेट मध्ये. अच्छा, यो याचा आवाज आहे, क्रेझी आवाज आहे. योच मस्त आहे आपल्याला. आता काकाच्या दुकानावर आपण मेडिटेशन बोल घेतलाय आणि शॉप नंबर 10 दादाचा आहे. काय नाव आहे दुकानात आपले? सचिन हँडीक्राफ्ट. तुम्ही बघू शकता, इथं या, दादाचा दुकान आहे. दादा आता वाजवून आलाय बस आणि डायरेक्ट दुकान हो भाई, खतरनाक. आणि हा हॅप्पी बॉल आहे बोलतं, हॅप्पी ड्रम. माइंड फ्रेश होतं. ओके, याला रेन ड्रम पण म्हणतात. अच्छा. पावसाळ्यामध्ये याच्या पाण्याचे जो ड्रॉप आपल्या पोहोचतो. ड्रम. ओके, ऋषिकेश वगैरेला तिथं जास्त बघायला भेटतात. आणि घारापुरी आलात तर तुम्हाला बघायला भेटेल. आणि नक्कीच दादाकडे येऊन तुम्ही शॉपिंग जर केली तर अजून बेस्ट डिस्काउंट वगैरे तुम्हाला भेटतील. आणि हा माझ्याकडून दादाला एलिफंटाला भेट दिल्याबद्दल त्यांना गिफ्ट माझ्या. थँक्यू सो मच दादा. असाच प्रेम राहू दे आणि याचा मी नक्कीच उपयोग करील.
सकाळी 6ला उठून 7ला झोपून 12ला उठून पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आता अशाच व्हिडिओ बनवत राहा, तुमच्या अशाच व्हिडिओ आम्ही बघत राहू. थँक्यू सो मच. थँक्यू येस. अरे बरं आहे ना. चला येस थँक्यू. भारी रे, मोठा झाला बघ ती. लई मोठा झाला. आम्ही आधी आलतो तो भेटलेलो, कधी बारीक होता, आता मस्त जिमला विमला लावतो काय. हा मस्त जिमला वगैरे जा मस्त व्यवस्थित. काकानी पण आपल्याला मेडिटेशन बॉल दिलाय 111 शॉप नंबर. काकानी मेडिटेशन बॉल दिला आपल्याला, धन्यवाद काका, थँक्यू. चला येतो, भेटू नक्की. चला घराकडे चाललो आणि वरती आपल्याला दादानी आणि काकानी मस्त असं गिफ्ट दिला, सुंदर मस्त वाटला. ते आल्याला डायरेक्ट आम्हाला बोट पण लगेच लागलेली होती, लगेच आता जावायला भेटल आम्हाला. पण माणिक टोक मधून नाव्याशी चालत जावं लागेल गाडीपर्यंत. आवरा तर फिक्स आहे. फायनली घारापुरी करून आता आम्ही निघालेलो आहोत आणि मस्त असा फॅमिली ट्रिप झाली आजची दिवसाची. काय भाऊ मजा आली ना? कसा वाटला फर्स्ट टाइम आलो तुम्ही? भारी वाटते बघा. आश्चर्य खाली आपण म्हणजे बघून बघण्यासारखं आश्चर्यकारक वाटतं. हा. मजा आली. पूर्ण फिरायला नाही भेटलं आपल्याला, तरी नक्की कधीतरी येऊ आपण सगळी एक फॅमिली ट्रिप पूर्ण. आणि अख्खा आयलंड व 2 दिवस राहू वस्तीला. अख्ख्या आयलंड व काय आहे त्या बघू, कारण आपलं घर वगैरे आहे, त्या काही टेन्शन नाही. आणि आता घरात जाता हे पक्ष्यांची मजा आपल्याला बघायला भेटते. तर अशी होती आजची आपली घारापुरीची ट्रिप. तुम्हाला कशी वाटली? आणि नेक्स्ट टाइम जाऊ आपण तेव्हा सर्व काही कव्हर करू, कारण तर तिथं खूप काही अजून आहे. तर हा ब्लॉग इथंच एंड करतोय. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की एक कमेंट टाका की कसा होता ब्लॉग, आणि लाईक करा, शेअर करा, आणि लवकरच आपले 100K सबस्क्रायबर्स कंप्लीट करा. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता आपण गाडी लावलेली आहे येताना या साईडला, आणि आपला पाणी आटल्यामुळे काय उतरवली ते जे टीव्ही